नमस्कार, मी पंजाब डक 19च्या दरम्यान काही भागामध्ये पाऊस सुरू राहणार आहे. म्हणजे 21-22च्या नंतर ते पाऊस पुन्हा थोडी थोडी वाढ होत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग त्याच्यानंतर तो पाऊस नाशिककडे जाईल, पुन्हा नंदुरबारकडे जाईल, धुळेकडे जाईल, जळगावकडे जाईल. त्याच्यानंतर इकडे मुंबईला देखील असेल, मुंबई, कल्याण. त्याच्यानंतर इगतपुरीकडे राहील, त्याच्यानंतर संगमनेरकडे जाईल, आंबेगाव, जुन्नर त्या परिसरात राहील. अहिल्यानगरकडे देखील पडेल काही भागामध्ये, शिर्डी, राहता त्या परिसरामध्ये देखील पडेल. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 17, 18, 19च्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. ढगाळ वातावरण असल्यामुळं लगेच गरमी देखील दिसणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. मराठवाड्यात देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो, मराठवाड्यात देखील 17 तारखेला म्हणजे काय होईल, आभाळ येणार आहे 17, 18, 19च्या दरम्यान. मग मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा आहे, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे, इकडे नांदेड जिल्हा आहे. त्या परिसरामध्ये काय होईल, काही नळदुर्ग झालं, किल्लारी झालं, उदगीरगड, त्याच्यानंतर बसव कल्याण, अक्कलकोट ह्या परिसरामध्ये थोडा पाऊस आलेला दिसेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. ज्यांचा हळद असेल, कांदा असेल, झाकून घ्यायचे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना ह्या परिसरात देखील 17 तारखेपासूनच ढगाळ वातावरण होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हा पाऊस सर्वदूर नाही, पण मात्र भाग बदलत काही ठिकाणी गारपीट देखील होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त असणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर त्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे कांदे चालू असेल तर तुम्हाला 17 तारखेलाच आभाळ आलेलं दिसेल. तुम्हाला वाटेल पाऊस येतो की काय, पण 17ला काही ठिकाणी नुसतं आभाळ आलेलं दिसेल, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता 22, 23, 24, 25च्या दरम्यान फक्त भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा हे अवकाळी येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी गारपीट देखील होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा.